या गावात जरी सुखसुविधा नसल्या तरी हिरव्यागार वातावरणात वसलेलं हे गाव आपलं मन प्रसन्न करतं. बघा, तर नमस्कार, मी गणेश डांगे आणि भटकंती कट्टा यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण अशा गावात जाणार आहोत ज्या गावात कुठलीच सुखसुविधा नाही आहे. त्या गावात नेमकीच मुलं आहेत, पण त्या मुलांना शाळेसाठी 15 ते 20 किलोमीटर अंतरावर कुंभारखणी गाव लागतं. त्या कुंभारखणी गावात जावं लागतं. गावात तुम्हाला एक अंगणवाडी आणि मराठी शाळा भेटेल, पण त्यांनाही टाळं लागलेलं आहे. त्या गावात शासनाकडून नळपाणी योजनाही नाही आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी ती स्वखर्चाने केलेली आहे. त्या गावात एकही दवाखाना नाही. त्या गावातील लोकांना उपचारासाठी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर कुचांबे गाव लागतं. त्या कुचांबे गावात उपचारासाठी यावं लागतं. त्या गावात जर कुठल्या वस्तूची गरज भासली तर 10 ते 15 किलोमीटर अंतरावर कुचांबे गाव लागतं. त्या कुचांबे गावातच यावं लागतं. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एडगेवाडी असे या गावाचं नाव आहे. कुठल्याही सुखसुविधा जरी नसल्या तरी डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव खूप सुंदर आहे. ते कुचांबे गाव होतं आणि त्या एडगेवाडीतील लोकांना जर कुठली वस्तूची गरज लागली किंवा धान्य असू दे किंवा काहीही, तर त्यांना ह्या गावाशिवाय पर्याय नाही. त्यांना एसटीने ह्या गावात यावं लागतं आणि ह्या गावातून खरेदी करून परत एक 12:30ची एस टी आहे काहीतरी, तर त्या एस टीने परत वरती जावं लागतं. आणि ह्या गावात येण्यासाठी ठराविकच एस टी आहेत. त्या जर गाड्या चुकल्या तर लोकांना चालत जावं लागतं किंवा खाली येण्यासाठी चालत यावं लागतं. वडापची ही सोय नाही आहे इकडे. बघा, ही एक एस टी आहे. ही 12:30ची एस टी आली आता. हे समोर आहे ते राजिवली धरण आहे आणि या धरणालाच वळसा मारून आपल्याला त्या गावात जायचं आहे. तर चला जाऊया. तिकडे वरच्या साईडला गेलात तर शिर्केवाडी लागते आपल्याला. ह्या साईडून जायचं आहे. रस्ता कच्चा आहे. या वळणाच्या रस्त्यावरून आपल्याला जावं लागतं. तुम्ही हे जंगल बघू शकता. खूप मोठं जंगल आहे आणि या जंगलात तुम्हाला निरनिराळे प्राणी बघायला भेटतात, जसं की बिबट्या, वाघ, घोरपड, साळींदर, परत गवारेडा, कोल्हे, बाराशिंगी, सांबर असे वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला भेटतील. ते राजिवली धरण आहे. आत्ता आपण तिकडून आलो, पुढच्या साईडून. हे आहे ते घाडगेवाडी गाव आहे. ह्या डोंगराच्या पाठीमागे जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे आणि तो रस्ता पूर्ण असा इथून वळसा मारून असा तिकडून त्या डोंगरातून वगैरे आपल्याला त्या वरच्या साईडला जायचं आहे. अजून आपण अर्ध्यात पण नाही. तर चला जाऊया आपण पुढे.
हे गाव देऊळ आहे. ह्या चारी बाजूची जी गावं आहेत त्या गावांचं हे गाव देऊळ. हे रातांबी गाव आहे इथं आतमध्ये. हे समोर आहे ते रातांबी गाव आणि हे धरणाचा एंड इथं झाला. तिकडून जे धरण आहे ते इथं स्टॉप झालं आणि इथून वरती आपल्याला जायचं आहे. ही बौद्धवाडी लागते आपल्याला. या धरणाच्या बाजूला भरपूर गावं अशी वसलेली आहेत. इथून खाली घाडगेवाडी लागते आपल्याला. ही जी बाजूची घरं आहेत ती घाडगेवाडी आणि समोर डोंगरावर दिसते ते आपल्याला शिर्केवाडी दिसते. आपण मगाचं शूटिंग केलं ते त्या कोपऱ्यातून केलं, त्या तिकडून, आणि तिकडून आपण ही घाडगेवाडी दाखवली आणि आपण असा वळसा मारत पूर्ण डोंगराला आत्ता इथं आलो आहे. अजून आपल्याला पुढं जायचं आहे, तर चला जाऊया आपण पुढे. इथून पुढे आपल्याला खूपच खडतर प्रवास करून आपल्याला पुढे जावं लागतं, कारण खूपच रस्ता खराब आहे. त्या वाडीत आपल्याला जायचं आहे. समोर देऊळ आहे एक तिकडे. हे जंगल तुम्ही बघू शकता किती आहे ते, आणि या जंगलावरूनच ठरवा या ठिकाणी किती प्राणी असतील. राजिवली धरणाचा इथे एक शेवट होतो, एक त्या साईडला, एक इथे, आणि पलीकडच्या साईडला पातांबे गाव लागतं, तर त्या साईडला. त्या साईडला आपल्याला जायचं आहे. अजून आपल्याला असा वळसा मारून आपल्याला त्या गावात जायचं आहे. या एडगेवाडी गावात आपण पोचलो आहे. या गावाला इथून सुरुवात होते. ही जी घरं आहेत ही वरच्या साईडला पण इथून आहेत. ही जी घरं आहेत तिथून सुरुवात होते. हा सगळा हिरवागार निसर्ग आपण बघू शकता. आधी आपण पूर्ण गाव बघूया, नंतर मग गावातली घरं, थोडीशी माहिती. बघा इथे आहेत थोडी घरं. तिकडे वरच्या साईडला 3-4 घरं आहेत. ही मराठी शाळा आहे. तिकडे 3-4 घरं आहेत.
इथे खालच्या साईडला थोडी घरं आहेत, ही सगळी घरं आहेत आणि इथे शेवट होतो गावात. या वाडीचा इथे एंड होतो समोर, ते शेवटचं घर आहे तिथे. हा शेवटचा स्टॉप आहे एस टीचा आणि इथून गाडी वळून परत खाली जाते. तर आजीने पाणी दिलं आपल्याला. या गावात पाण्यासाठी काय करतं मग? पाणी घरात येतं की आपलं पाणी पिण्यासाठी नळ पाणी योजना आहे इथं सगळं, म्हणजे ह्या वाडीत येते आणि तिकडं पुढं नाही. त्यांना पाणीच पुरत नाही. आम्ही स्वतः करून घेतलेली आहे. हा म्हणजे स्वतः करून घेतले टाकली. हा. या एडगेवाडी गावाची सुरुवात ह्या घरापासून होते. हे घर संतोष एडगे पत्रकार यांचं आहे आणि इथून सुरुवात होते पुढपर्यंत. मग तिथे पुढे एक गाव आहे, त्याच्यानंतर मधला वाडा लागतो, त्याच्यानंतर शेवट, आणि ही इथली घरं आहेत. तर हा वाडा सोडला तर पुढे नळ पाणी योजना नाही आहे, ती पण ह्या गावातल्या लोकांनी करून घेतले स्वतःच्या पैशात, ग्रामपंचायतीतून नाही. ग्रामपंचायतीतून अजून या गावाला नळपाणी योजना झालेलीच नाही आहे. इथे वरच्या साईडला आपल्याला 2-3 घरं बघायला भेटतात. आणि इथे आपल्याला 10-12 घरं बघायला भेटतील. ही रस्त्याच्या वरच्या साईडला 2 घरं आहेत आणि ही सगळी खाली घरं. आपण जाऊया खाली, चला. ही या गावातील अंगणवाडी आणि मराठी शाळा आहे. तर मराठी शाळेच्या दरवाजाला पूर्ण टाळच दिसतंय आणि जी अंगणवाडी आहे ती पण पूर्ण मुलंच नाही आहेत. त्यामुळे इथे लोकसंख्या किती आहे किती नाही हे कळेलच तुम्हाला. हे गावातील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. ज्यावेळी मे महिन्यात सप्ताह असतो त्यावेळेला इथे आपल्याला खूप गर्दी बघायला भेटते. आपण उघडूया मंदिर.
हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये. हे एकमेव या येडगेवाडीतलं दुकान आहे, पण इथे जास्त वस्तू नसतात. थोडंफार लहान मुलांसाठी खाऊ, परत मुबलक असं सामान फक्त या दुकानात बघायला भेटतं आपल्याला. इकडं अशी 4-5 घरं आणि त्या खाली 3-4 घरं आपल्याला बघायला भेटतात. या गावात आत्ता आपल्याला जास्त माणसं बघायला भेटत नाही आहेत, कारण ह्या गावातली माणसं गुरांना चरवायसाठी रानात गेलेत, तर त्यामुळे आपल्याला बघायला भेटत नाही आहेत. या गावातील लोकांना अजून नळपाणी योजनेचा लाभ भेटलेला नाही आहे. या साईडला इथं समोर एक विहीर आहे, तिथे जाऊया आपण. तर त्या विहिरीतून लोकांना पाणी पोचवलं जातं किंवा स्वतः लोक येऊन इथे पाणी भरतात. खूप गवत झालं इथे. ही विहीर आहे. त्या साईडला एक विहीर आहे. खूप स्वच्छ पाणी आहे. खालचा तळ पण दिसतोय, एवढं स्वच्छ पाणी आहे. या गावातील लोकांना पाण्यासाठी या विहिरीवर यावं लागतं, कारण या गावात अजून नळपाणी योजना झालेलीच नाही आहे. या गावात आपल्याला आत्ता कमी लोकसंख्या बघायला भेटते, कारण या गावातील जास्तीत जास्त माणसं ही पुणे, मुंबई अशा ठिकाणी कामासाठी गेलेली आहेत आणि शिक्षणासाठीही गेलेली आहेत. या गावात आपल्याला गर्दी फक्त शिमगा, गणपती आणि मगाशी जे मंदिर दाखवलं त्या मंदिरात ज्या वेळेला सप्ताह असतो मे महिन्यात, तर त्यावेळेला आपल्याला गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला भेटते. ही जी खालची 6-7 घरं दिसत आहेत त्या भागाला मधला वाडा बोलतात.
मी कुठल्या जातीवर टीका करत नाही, पण अशा डोंगराळ ठिकाणी फक्त धनगरच राहू शकतात. इकडे खालच्या साईडला 2 घरं आहेत आणि ते एक घर आहे. आत्मारा मेडगे म्हणून आहेत, त्यांचं हे घर आहे. त्या घराच्या इथं शेवट होतो, ते शेवटचं घर रामशेठ येडगे म्हणून आहेत, त्यांचं ते शेवटचं घर. त्यानंतर ही घरं पूर्ण मातीची घरं आहेत. या एडगेवाडी गावात शासनाने कुठल्या स्कीम राबवल्या पाहिजेत किंवा हे गाव कसं डेव्हलप झालं पाहिजे हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा.